सोबत आहेत अविनाशजी. एक प्रकारे ही चिथावणी आहे. काय आहे ह्यांच्यासारखे जे महाराष्ट्रात होई आहेत ना, हा इथे बसून इथे पैसे कमवणार, आणि हा ज्याला गुंड म्हणतो ना, ती माणसं सुद्धा शिकलेले आहेत. हा कोण आहे टिनपाट बिझनेसमन? कशाला ओरडतो चॅनलवरती? त्याला काय मराठी माहिती आहे? त्याला काय देशाबद्दल माहिती आहे? त्याला काय मराठी भाषेबद्दल माहिती आहे? त्याला काय मराठी संस्कृतीबद्दल माहिती आहे? आणि ह्याला कोणी धमक्या दिल्या? मीरा भाईंदरला काय घडलं होतं माहिती आहे का? इथे बसतात, इथे पैसे कमवतात, आणि तो जेव्हा आम्ही हिंदी भाषेला शिवाय देत नाही कधी, आणि हा कसा ओरडतोय? ह्याला भुंकायला झालंय काय एवढं? त्याला कोणाला एकट्याला आवाज चढवता येतो काय? आणि कोणाला धमकी दिली? धमकी कोणी दिलेली आहे? हा मराठीचा अभिमान आणि स्वाभिमान आहे. तो तुम्हाला कसं म्हणू शकतो यू आर नॉट अँकर म्हणून? वी आर लिव्हिंग हिअर फॉर लास्ट 30 years. यू डोंट नो हाऊ टू स्पीक इन मराठी. आम्ही सगळ्या भाषा आत्मसात करायच्या. कशाला असल्या माणसाला बोलतो चॅनलला? If I don't know how to speak in Marathi, what time have I done? If I don't know how to speak in हॅलो Marathi, केवडियाजी. ओ केवडियाजी, मराठीत बोला, मराठीत बोला. त्यांना सांगा खूप आहे आता. enough is enough. if I don't know how to speak Marathi, will you verify me? Very silently. Now you listen to me very silently. Now it is enough. कसं असतं, या देशाची त्यांना म्हणा भाषावर प्रांतरचना झालेली आहे. हा महाराष्ट्र घडवायला 106 हुतात्म्यांचं रक्त सांडलेलं आहे इकडे. कळलं का? इथे यायचं, पैसे कमवायचे, मजा करायची, छान शोकी करायची, आणि मग सांगा तुम्ही मराठी बोलणार नाही, माझं काय वाकडं करायचं ते करा. ह्यांच्यासारख्या माणसांना पहिला महाराष्ट्रातून हाकलून दिला पाहिजे. कशाला फालतू फेम घेणाऱ्या माणसाला तुम्ही बोलवता, आणि का तुम्ही तुमचा अपमान सहन करताय? त्या आतल्या नतरदस्त लोकांना बोलवत जाणू का चॅनलला? यांनी एक प्रकारे चिथावणी दिली की आज देणार. विलास बोलताय ना हो तुम्ही? हो हो. विलास, तुमचा मान सन्मान महाराष्ट्रात खूप मोठा आहे. आपला बडे मुद्दे शो खूप मोठा आहे. तुमचा चॅनल खूप मोठा आहे, आणि मी मनापासून सांगतोय, या असल्या टिनपाट लोकांना बोलवत जाऊ नका, ज्यांना चीप पब्लिसिटी पाहिजे. कळलं का? ह्यांना काय माहिती मराठी भाषा? ह्यांना काय माहिती संत? ह्यांना काय माहिती छत्रपती शिवाजी महाराज? ह्यांना काय माहिती आहे? कुठल्या देशात नाही आले ते? कुठल्या राज्यात नाही आलेत? नाही सर फक्त भाषा यायलाच पाहिजे. अविनाश सर, फक्त एक मुद्दा. हे जे उद्योगपती आहेत मुंबईमधले, त्यांनी सोशल मीडियावरती ट्विट करून एक प्रकारे चिथावणी देण्याचं काम केलेलं आहे, आणि त्यामुळे यांची प्रतिक्रिया काय आहे, काय यांना प्रॉब्लेम आहे मराठीचा, हा जाणून घेण्यासाठी म्हणून आम्ही ते घेतलं. पण हे आल्या क्षणापासून जे त्यांनी सुरू केलेलं आहे, अनेक वर्ष त्यांच्या मनातली जी भडास आहे ना, मराठी बद्दलचा जो द्वेष आहे ना, तो दिसतो त्यांच्या बोलण्यातनं. नाही, तोच आहे ना. कारण इथे यायचं, पैसे कमवायचे. मराठी माणूस सहिष्णू आहे, सहनशील आहे. हे म्हणून तामिळनाडूत जाऊन बोला, हे आंध्रात जाऊन बोला, ह्यांचं काय करतील बघा तुम्ही. म्हणून राजसाहेब ठाकरे सांगत असतात की भाषा जगली तर सगळ्या गोष्टी जगतील. लक्षात नाही तर ह्यांच्यासारखी माणसं अशी डोकी वर काढणार. आणि हा नक्की हा बोलतोय का? ह्याला कोणी बोलायला सांगितलंय? ह्याचाही तुम्ही अभ्यास करा विलासजी. ही हिंमत आली कुठून? खरंय, ही हिंमत आली कुठून? हा कुठून बोलतो एवढं? हा कोण लागून गेला एवढा मोठा? म्हणजे कुणी असा ऐरागैरा असता तर आपण त्याच्या प्रतिक्रिया घेण्याचं सुद्धा काही कारण नाहीये. पण एक उद्योजक 30 वर्ष या मुंबईमध्ये राहता. उद्योग करतो विचारा त्याला. काय कसला उद्योग करतो? केवड्याजी, काय उद्योग आहे तुमचा? काय करता तुम्ही पोटा पाण्याचा? भाई साहब आपको ढंग से बात करनी तो मैं रिस्पॉन्ड करूंगा, अदरवाइज आई माय फ्रीडम, आई कैन लीव योर शो. हा, बोला. अहो, तुमचं म्हणणं राईट नाव. नहीं, don't talk to me in such a biased tone. You can't talk to me in biased tone. बायसचा नाहीये. आम्ही स्वाभिमानी माणसं आहोत, आणि आम्ही प्रश्न विचारणार. मेरा भी है भाई साहब, स्वाभिमान मेरा भी है. उसको जितने साल स्वाभिमान पाहिला मी. हा कुठला स्वाभिमान? हा, महाराष्ट्रात राहतोस तू. हा, आम्ही आधी कोणाला कळत नाही कधी. महाराष्ट्रात पैसे कमवतोस, तुझं कुटुंब महाराष्ट्रात मोठं झालं, आणि म्हणतोस तू मराठी बोलणार नाही. ह्याला माज म्हणतात, लक्षात घे. कळलं का? आणि अगर मैं आज तक मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हो पाया तो क्या आप मेरे को मारोगे? फ्लुएंट भाषा, मेरे सवाल का जवाब दो. अगर मैं मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हो पाया, अटक कर बोल, केवडियाजी, तो आप मुझे मारोगे? 30 साल आप महाराष्ट्र में मराठी भाषा केडियाजी या आप लोग मुझे मारोगे क्या? पहले हाँ या ना में जवाब दो. किसको इंटरेस्ट है तुम जैसे को मारने को? काय इंटरेस्ट है? मैं बहुत गिना हुआ अपने आप समझ जाएगा तभी. मैं ये पूछ रहा हूँ, मैं जितनी बात है उतनी बात कीजिए. अगर मैं मराठी भाषा बोलने में फ्लुएंट नहीं हूँ तो मैंने कैसे आपका अपमान किया? मैंने कैसे आपका अपमान किया?
नाही नाही अविनाशजी, मी यांना थोडं विचारतो अविनाशजी, तुम्ही सोबत राहा. त्याला पहिलं सांगा आवाज खाली करून बोल. महाराष्ट्रात बोलतोय हा तू. हा नाही मी करतो त्यांना, बोलतो त्यांना थोडं मराठी समजायला अडचण येते, आपल्या दोघांची भाषा कदाचित त्यांना लक्षात येत नाही.